तमाम माता आणि बहिणींचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे। तर बघा, लाडकी बहीण योजनेची आतापर्यंतची महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर बघा, लाडकी बहीण योजनेचे 5100 रुपये आता तात्काळ लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा। फक्त याच बहिणींच्या बँक खात्यामध्ये आज रोजी, महत्त्वाचं म्हणजे आज तारीख आहे या ठिकाणी 11 आणि महत्त्वाचं म्हणजे 12 तारखेला 11 वाजता तुमच्या बँक खात्यामध्ये 5100 रुपये जमा करण्यासंदर्भात ऑथेंटिक व ऑफिशियल अपडेट समोर आलेले आहे। डायरेक्टली मंत्रालयामधून आदेश देण्यात आलेले आहे। तर बघा, कोणकोणत्या बहिणींना या ठिकाणी पैसे भेटणार आहेत। 5100 जानेवारीचा हप्ता 12 तारीख 11 वाजता। तर कोणाकोणाला भेटेल, काय भेटेल, आणि जर तुम्हाला या ठिकाणी पैसे पाहिजे असेल, आता बाकीच्या बहिणींच्या बँक अकाउंटमध्ये टेक्निकल इश्यू आलेला आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झालेले नाही आहे, तर तुम्हाला याच्यासाठी काय काम करायचं आहे, कोणाला पैसे भेटतील, सर्व काही मी डिटेलमध्ये सांगणार आहे आणि कोणाला किती भेटतील, आदेश काय आलेला आहे, तुम्हाला या व्हिडिओच्या पुढे अपडेट पाहायला मिळणार आहे। त्यामुळे सर्वांना रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त माता बहिणींपर्यंत शेअर करा। तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया। तर बघा, माता आणि बहिणींनो, जी काही ऑथेंटिक अपडेट आलेली आहे तर तीच मी तुम्हाला आता डायरेक्टली देतो। तर बघा, आतापर्यंत अनेक बहिणींना लाडक्या बहीण योजनेचे पैसे मिळालेले आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांना पैसे मिळालेले आहेत। काही अशा बहिणी आहेत की त्यांनी या ठिकाणी त्यांना पैसे मिळालेले नाही आहे। जी काही फॉर्म भरण्याची प्रोसेस असेल, आधार लिंकिंग असेल, सर्व काही ओके प्रोसेस आहे, तरीसुद्धा त्यांना हप्ता मिळालेला नाही आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यांनी या ठिकाणी शासनाची फसवणूक केलेली आहे यांचे फॉर्म तर रद्द केले जाणार आहे, परंतु त्यांच्याकडनं पैशांची वसुलीसुद्धा केली जाणार आहे। आता महत्त्वाचं म्हणजे ते कोणकोणते या ठिकाणी माता बहिणी आहेत आणि कोणाकडनं पैशांची वसुली केली जाणार आहे ते पण तुम्हाला या व्हिडिओच्या पुढे मी सांगणार आहे। आता बघा, महत्त्वाचं म्हणजे अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या, मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की या योजनेचा जर तुम्हाला लाभ पाहिजे तर अगोदर तुम्हाला यासाठी पात्र व्हावं लागेल। आता बघा, अगोदर जे काही फॉर्म होते ते मंजूर झाले होते, तुम्ही पात्र आहेत किंवा नाही, फक्त तुमचा फॉर्म तुम्ही भरला, तिथं अपील झाली, त्याच्यानंतर तो अप्रूव्हल होत होता आणि तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होत होते। परंतु आता असं नाही आहे। आता जवळपास 20 लाख बहिणींचे फॉर्म या ठिकाणी बाद झालेले, रद्द झालेले आहेत आणि त्याच्या मागचं कारण आहे किती या योजनेसाठी अपात्र आहेत। आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी सांगून देतो की काही सरकारी कर्मचारी असतील तर त्यांच्या ज्या काही मिसेस आहे, ज्या आपल्या माता बहिणी आहेत, त्यांचे हस्बंड काही सर्व्हिसला आहे आणि काहींची जी काही इन्कम आहे ती प्रतिवर्षाला 2.5 लाखाच्या वरती आहे। म्हणजे 2.5 लाखाच्या वरती जर ती इन्कम असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही आहे। आणि जर तुम्ही दुसऱ्या योजनेचा लाभ घेत आहात तर इथं सुद्धा तुम्हाला लाभ दिला जाणार नाही आहे। त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे तुम्ही विधवा जर असाल, आता बाकीच्या बहिणी आहेत तर त्यांना या ठिकाणी योजनेचा लाभ दिला जाणार नाही आहे। म्हणजे तुम्हाला अशा पद्धतीने या योजनेच्या जी काही यादी त्याच्यामधून तुमचे नाव काढलेले आहेत, म्हणून तुमच्यासोबत हा प्रॉब्लेम झाला की तुम्हाला पैसे आलेच नाही आहे। परंतु आता तुम्हाला पैसे किती येणार आहेत, बाकीच्या ज्या काही आपल्या बहिणी आहेत त्यांना अपूर्ण पैसे आलेले आहेत, पूर्णपणे पैसे मिळालेले नाही आहेत। तर तेच मी तुम्हाला सांगणार आहे की आदेश काय आलेला आहे। बघा, देवेंद्रजी फडणवीस साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, त्याच्यानंतर सोबतच या ठिकाणी एकनाथरावजी शिंदे आणि अजितदादा पवार उपमुख्यमंत्री आहेत। आता त्यांच्याकडनंच आदेश आलेला आहे लाडक्या बहिणींसाठी की तुमचा जो काही बाकी असलेला पैसा आहे तो तुमच्या बँक खात्यामध्ये 12 जानेवारी 11 वाजेला जमा करण्याबाबत अपडेट आहे। तर तुमच्या बँक खात्यामध्ये हा पूर्णपणे पैसा जमा केला जाणार आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे याच्यासाठी मेन मुद्दा हा होता की तुमचं आधार लिंक असणं गरजेचं आहे, कारण पैसा DBT मार्फत या ठिकाणी पाठवला जात आहे। आणि तुम्हाला मी बोललेलो होतो की पैसे आता तुम्हाला किती भेटतील, 5100 रुपये। तर हे कोणाला भेटतील, या यादीमध्ये नाव असणारे ज्या बहिणींचा फॉर्म अप्रूव्हल आहे, ज्यांना लाभ भेटलेला नाही आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांना अगोदरचे 2 हप्ते मिळालेले नाही आहे, त्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता मिळालेला नाही आहे, असे त्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचे 3000 आणि त्याच्यानंतर या महिन्याचे 2100 रुपये या ठिकाणी तुमच्या बँक खात्यामध्ये डिपॉझिट होणार आहे। असे टोटली 5100 रुपये या ठिकाणी माता बहिणींना मिळणार आहेत। तर ही ऑफिशियल अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। आणि बघा, यादीमध्ये याचा अर्थ असा आहे की यादीमध्ये आता तुम्हाला मी अगोदर बोललो की शासनाचे जे काही या ठिकाणी कंडिशन्स आणि महत्त्वाचं म्हणजे जे काही नियम आहेत ते सगळ्यांना लागू
आहेत ते नियमामध्ये तुम्ही बसवत असाल तरच तुमचं नाव यादीमध्ये असेल तरच तुमच्या बँक खात्यात पैसे येतील, अदरवाईज पैसे येणार नाही. या गोष्टीचं तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. तर बघा, ज्या बहिणी पात्र आहेत त्यांनाच या ठिकाणी पैसा भेटणार आहे, अदरवाईज कोणालाच पैसा मिळणार नाही आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्यासाठी हे होतं की तुम्हाला आता DBT करून घ्यायचं आहे. तुमच्या बँक खात्यामध्ये तात्काळ पैसे जमा केले जाणार आहे. तर ऑफिशियल अपडेट हीच होती. सर्वांनी आधार लिंकिंग करून घ्या बँकेत जाऊन आणि महत्त्वाचं म्हणजे मोबाईल नंबरसुद्धा लिंकिंग करा. आता भरपूर बहिणी म्हणत होते सर आम्हाला पैसे आले किंवा आमच्या बँक खात्यात पैसे डिपॉझिट झाले ते आम्हाला समजत नाही, तर त्याच्यासाठी काय करावं लागेल? तर त्याच्यासाठी तुम्हाला एकच गोष्ट करावी लागेल. सर्वप्रथम तुम्हाला एक तर फोनपे ओपन करावं लागेल, नाहीतर मग तुम्हाला तुमचा जो काही मोबाईल नंबर असेल बँकमध्ये तर तो तुम्हाला त्या अकाउंटशी लिंक करावा लागेल. त्याच्यात पैसे या ठिकाणी क्रेडिट झाले की त्याच्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिकली मेसेज येतो. हे 2 या ठिकाणी पद्धत आहेत. त्याच्यानंतर तिसरी पद्धत अशी आहे की तुम्हाला कुठल्याही बँकेमध्ये असू द्या, तुमचा बँकचा बॅलन्स इन्क्वायरी नंबर असतो, त्या नंबरवरती जर तुम्ही कॉल केला ऑटोमॅटिक तो कॉल रिसीव होतो आणि कट होतो. त्याच्यानंतर तुम्हाला एक मेसेज येतो आणि महत्त्वाचं म्हणजे त्या मेसेजमध्ये असतं की तुमच्या अकाउंटमध्ये एवढा बॅलन्स आता शिल्लक आहे. आय होप व्हिडिओ लक्षात आला असेल. याच्यामध्ये जर काही नशीब समजलेलं तर कमेंटमध्ये विचारा. पैसे तुम्हाला येऊन जातील 5,100 रुपये. ज्यांना वेळोवेळी हप्ते भेटलेले त्यांना 2100 रुपये येतील 12 जानेवारी 11 वाजता. ठीक, जर लक्षात घ्यायचं आहे तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला समोरच्या अपडेटी पाहण्यासाठी प्लीज सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.